नमस्कार, माझे नाव प्रतीक रामेश्वर बिचवार आहे. मी तुम्हाला आज या पुस्तकामधल्या काही गोष्टी सांगणार आहे. या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत व छोट्या छोट्या आहेत. या पुस्तकाचे लेखक आहेत हेमंत गोखले, प्रा हेमंत गोखले. या पुस्तकाचं नाव आहे बोधकथा. हे पुस्तक खूप सुंदर व छान आहे व छोटं आहे. या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये. या पुस्तकामध्ये पहिली गोष्ट आहे मानव धर्म. त्या गोष्टीमध्ये 3 माणसे आहेत. ते 3 माणसे एका नावेत जाऊ लागले आणि ती नाव बुडू लागली. तेव्हा ते तिन्ही माणसाला माहीत होते की ती नाव आता बुडणार आहे आणि ते तिन्ही माणसे घाबरू लागली, चिंता पडू लागली. त्या तीनही माणसांना एक चिंता पडू लागली, स्वतः आता आपण कसं वाचायचे ही चिंता त्या तीनही लोकांना पडू लागली. तिघांनीही देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली. तिघेही देवाला प्रार्थना करू लागले. ती नाव मध्ये पाणी घुसू लागले आणि ते बुडू लागले. त्यांनी प्रार्थना केली आणि ते प्रार्थना करू लागले तेव्हा एक माणूस आला आणि म्हणाला, मला देवाने पाठवलं आहे. देवाला त्यांच्यावर दया आली आणि एक माणूस पाठवला. तो माणूस आला आणि त्या माणसाला म्हणाला, मला देवाने पाठवलेलं आहे, पण देवाने मला असे सांगितले की मी वाचवेल तर एकाच जणांना वाचवेल, नाहीतर कोणालाच नाही. तो पहिला म्हणाला, मला तो नावेच्या काठावर उभं राहून म्हणाला, कोणाला वाचवू सांगा. तो पहिला म्हणाला, त्याच्या पुढे जाऊन मला वाचवा. पण तो दुसरा मागून आला आणि त्याला धक्का देऊन म्हणाला, मला. तो दोघांचे भांडणं लागले. ते एकमेकांना मला करू लागले. पण तिसरा व्यक्ती हा शांत होता. तो काहीच बोलला नव्हता. तो काठावर बसलेला होता. तेव्हा तो माणूस मानव धर्म म्हणाला की तू का शांत आहे? तू का कोणाला बोलत नाही? तुला वाचवायचे नाही का? तो माणूस म्हणाला, मला जर वाचवायचे असेल तर तुम्हाला मी एक सांगतो, त्यानुसार तुम्हाला करू शकत नाही तुम्ही. तो म्हणाला, सांग, मी काही सुद्धा करू शकतो. तो माणूस म्हणाला, तुम्ही मानवाला वाचवा. तो माणूस चिंतेत पडला आणि त्याला तिघांनाही वाचवणे भाग पडले. मग त्याने त्या तिघांनाही वाचवले आणि ते दोघे त्या तिसऱ्या माणसाला म्हणाले, आम्ही दोघे तुझे पाय ओढत होतो आणि तू आम्हाला वाचवले. तू कोण आहे? तेव्हा तो शांत माणूस म्हणाला, मी मानव धर्म आहे. मी मानवाला वाचवतो. आणि तो निघून गेला. अशीच एक गोष्ट आहे. ही गोष्ट खूप छोटी आहे आणि सुंदर आहे. ही गोष्ट आहे एका लेखकाची. एक लेखक होता. तो लेखक खूप दिवस झाले लेखक लिहित होता, पण काही दिवसांनी तो आजारी झाला. त्याला कॅन्सर झाला आणि त्याला माहीत होते की ते आता मरणार आहे. तो मृत्यूच्या दारात होता. तेव्हा तो उठता बी येणार नव्हता त्याला. तेव्हा तो लेखकाला काहीतरी लिहायचे होते. त्याने नोकराला बोलवले आणि त्या नोकर आला आणि म्हणाला, काय मालक? तो लेखक म्हणाला त्याला, मी आता इथून उठणार, मला कसं बस इथून उठव, माया खुर्चीहून मला उठव. त्या नोकराने त्या लेखकाला खुर्चीहून उठवले आणि म्हणाला, मालक तुम्ही. तो लेखक उठला आणि लिहायला लागला. तो नोकर म्हणाला, मालक तुम्ही खूप कमजोर हालतीमध्ये आहात, तुम्ही बसून जा. तो लेखक उठून कागदावर एक पेन आणि कागद घेऊन त्या कागदावर लिहू लागला. तेव्हा तो म्हणाला त्या नोकराला, मी 9व्या कादंबरीचे एका माणसाचे वर्णन केले आहे. यातून मला चांगले कळेल की आजारी झाल्यावर कसे वर्णन करावे. ही माझी 9वी कादंबरी आहे. तो नोकर म्हणाला, मालक तुम्ही बसून जा, तुम्ही आता यावेळी तुम्ही खूप आजारी आहात. अशाच एक खूप सुंदर गोष्टी आहेत आणि
हे पुस्तक सुद्धा खूप सुंदर आहे. धन्यवाद.